नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष कवठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. किती स्क्रीन छान दिसते ना? सगळ्यांचे कॅमेरे ऑफ आहे. चला बघू, व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करायचा आहे. आज आपण रेकी म्हणजे काय हे शिकणार आहोत. ऍक्च्युअल रेकी म्हणजे काय आहे, रेकी कशी वर्क करते, या पॉवरफुल एनर्जीजला तुम्ही जाणून तर तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे आणि जेव्हा शक्य असेल तेव्हाच माईक अनम्यूट करायचा आहे. सगळ्यांना मी म्यूट करून ठेवणार आहे. प्लीज जेव्हा गरज असेल बोलण्यासाठी तुम्हाला टाइम दिला जाईल तेव्हाच माईक ऑन करायचं. ओके. तर 2 दिवस तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर वर्क केलं. तुमच्या माइंड लेवलची जी निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला. तर आजची पहाट कशी होती? आज जेव्हा तुम्ही पहाटे उठला तेव्हा खरंच तुम्हाला रिलॅक्स वाटलं का? 2 दिवसांनंतर आधीचं तुमचं लाईव्ह आणि आताचं लाईव्ह यामध्ये काही फरक आहे? व्हेरी गुड. प्रकाश सर बोलतायत येस. खरंच तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटतेय का तुमच्या लाईफमध्ये? किती जणांना रेकी म्हणजे काय हे माहिती आहे, किंवा तुम्ही कुठेतरी फ्री वर्कशॉप केला असेल किंवा तुम्ही काही क्लासेस केले असतील, तर किती जणांना माहिती आहे रेकी म्हणजे काय? ओके, माहित नाही. माहित. रेकी ही एक युनिव्हर्सल एनर्जी आहे. आता तुम्ही कधी एखाद्या न्यूज चॅनलवर बघितलं असेल किंवा तुम्ही पेपरमध्ये वगैरे वाचले असेल, न्यूजपेपरमध्ये, की रेकी करून दरोडा केला. ऐकलंय कधी? रेकी करून दरोडा केलाय? ती रेकी म्हणजे काय? तर एखाद्या ठिकाणी जर दरोडा करायचा असेल, तर आधी जाऊन तिची पाहणी करणे, त्यानुसार प्लॅन बनवणे म्हणजेच ती रेकी. आणि आपण जी रेकी शिकणार आहोत, ती रेकी म्हणजेच जपानी चिकित्सा पद्धती आहे. या रेकी ऊर्जांचा वापर करून आपण आपल्या जीवनामध्ये आपले जे काही ब्लॉकेजेस आहेत ते दूर करू शकतो. त्याचप्रमाणे रेकी लेव्हल 1 झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतःला हील करू शकता. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुम्ही स्वतःला रेकी लेव्हल 1 झाल्यानंतर हील करू शकता. म्हणूनच रेकी लेव्हल 1 ला स्पर्श चिकित्सा असं म्हटलं जातं. ओके. मग रेकी लेव्हल 2 किंवा मास्टर लेव्हल यामध्ये आपण काय शिकतो? तर रेकी लेव्हल 2 मध्ये आपण जगाच्या पाठीवर कुठेही एखाद्या व्यक्तीला तुम्ही हीलिंग देऊ शकता. म्हणजेच तुम्ही आता इंडियामध्ये आहात आणि अमेरिकेमध्ये जर तुम्हाला हीलिंग द्यायचं असेल, तिथे एखाद्या व्यक्तीला नी पेन होतंय, जॉइंट पेन होतंय किंवा ताप, सर्दी, खोकला किंवा डायबिटीज सारखा प्रॉब्लेम असेल, तर काय करू शकता तुम्ही? त्या व्यक्तीबरोबर कनेक्शन स्थापन करून तुम्ही हीलिंग करू शकता. हीलिंग म्हणजेच काय? तर उपचार. जसं डॉक्टर आपल्याला उपचार करतात, तसंच तुम्ही देखील हीलिंग म्हणजेच उपचार करू शकता. तर रेकी म्हणजेच सर्वव्यापी. रे म्हणजे काय आहे? सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. ओके? आणि यालाच काय म्हणतात? युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असं देखील म्हणतात. आता तुमच्यामध्ये किंवा माझ्यामध्ये जन्मताच रेकी ऊर्जा अवेलेबल आहे. देवाने तुम्हाला ती दिलेली आहे. जसं आता प्रणाली मॅमच्या जवळ छोटंसं बाळ आहे. बरोबर आहे? जेव्हा बाळ रडतं तेव्हा प्रणाली मॅम काय करणार? आपल्या बाळाला असं धरून 1-2 वेळा पाठीवरून हात फिरवणार. बाळ रडायचं थांबतं प्रणाली मॅम? बाळ हो रडायचं थांबतं. थांबतं. जेव्हा बाळ रडतं तेव्हा तुम्ही काय करताय? असं बाळाला धरून त्याच्यावरून हात फिरवताय. बाळ रडायचं थांबतं. मग तुमच्या हातामध्ये अशी कुठची जादू आहे, अशी कुठची एनर्जी आहे, ज्या एनर्जीमुळे तुमचं बाळ रडायचं थांबलं? तुम्ही जेव्हा दुःखात असता, कोणती? बरोबर आहे, किंवा ट्रेसमध्ये असता, पण तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने येऊन तुमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तुम्हाला रिलॅक्स वाटतं? हो. मग अशी कुठची जादू आहे त्या व्यक्तीच्या हातामध्ये, की तुम्हाला रिलॅक्स वाटलं? स्नेहा मॅम, जादू आहे का?
प्राचीन काळापासून रेकी भारतामध्ये यूज केली जाते आणि आज तुम्ही पण यूज करताय. आता जवळची तुमच्या दोन तुम्हाला उदाहरणं सांगितली की जेव्हा तुम्ही दुःखात असता आणि जवळच्या व्यक्तीने जर तुमच्या डोक्यावरून जर मायेने हात फिरवला तर काय होतं, तुमचा जो काही पेन आहे किंवा तुम्हाला जो काही मानसिक त्रास आहे तो कमी होतो. लहान बाळ रडतंय, आईने तिला किंवा आई किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने असं जवळ घेतलं आणि 2-3 वेळा हात असा मायेने फिरवला की काय होतं, बाळ रडायचं थांबतं. म्हणजेच काय, तुमच्या हातामध्ये जी काही रेकी ऊर्जा आहे त्या ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि त्यातून त्याला रिलीफ वाटतं. आता रेकी ही मूळची भारतातलीच आहे, पण आपला खूप छान समज आहे की गैरसमज आहे ते तुम्हीच सांगा. की जसं आता योगा, प्राचीन ऋषीमुनी आपले योग करायचे, बरोबर आहे. हा योग कालांतराने भारताबाहेर गेला आणि विदेशामध्ये योगा असं म्हटलं जातं आणि आज आपण योग डे सेलिब्रेट करतो की योगा डे सेलिब्रेट करतो? आज आपण योगाडे. योग डे सेलिब्रेट करतो की योगा डे? पण योग हा मूळचा योगा. भारतातलाच आहे. त्यामुळे रेकी देखील मूळची भारतातलीच आहे, पण तुम्हाला माहितीये की जसं जे इंडियातली गोष्ट असेल तर ती गोष्ट चांगली नाही असं अजूनही लोकांचं मत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा ही रेकी डॉक्टर मिकाओ उसू यांनी रिइन्व्हेंट केली आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये आली, तेव्हा भारतातील लोकांनी त्याचा स्वीकार केला. अजूनही भारतातली लोक या ऊर्जांचा स्वीकार करत नाहीत. अजूनही रेकीला अंधश्रद्धा असं म्हटलं जातं. अजूनही रेकीला अंधश्रद्धा असं म्हटलं जातं, जादूटोणा असं म्हटलं जातं. पण खरं सांगायचं झालं तर रेकी हा जादू नाही. कारण की तुम्ही स्वतः शिकणारा, जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल, तेव्हाच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? रेकी म्हणजे काय, रेकीची 5 तत्व कोणती आहेत आणि रेकीचा इतिहास. ओके. तर आता बघा की प्रभू रामचंद्रांनी, तुम्हाला माहित असेल की अहिल्याला शापमुक्त केलं. कशाच्या माध्यमातून? स्पर्शाच्या माध्यमातून. प्रभू रामचंद्रांनी अहिल्याला शापमुक्त केलं स्पर्शाच्या माध्यमातून आणि अहिल्या शापमुक्त झाली. तसंच भगवान श्रीकृष्णांनी कुब्जा नावाच्या दासीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिचं कुबट नाहीसं केलं. ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. मग त्यांच्या हातात देखील भगवान श्रीकृष्णांच्या हातामध्ये देखील हीच ऊर्जा होती, ज्या ऊर्जांचा वापर करून त्यांनी एका दासीला कुबट जे होतं ते कुबट त्यांच्या शरीरावरचं नाहीसे केलं. ओके. पण बघा की स्पर्श चिकित्सेची ऊर्जा यांच्यामध्ये अवगत होती. कितीतरी ऋषी मुनींनी तुम्ही ऐकलं असेल की स्पर्शाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनातील समस्या सोडवल्या आहेत. तरी देखील आज असं म्हटलं जातं की रेकी ही अंधश्रद्धा आहे. तर रेकी ही एक प्राचीन जपानी ऊर्जात्मक उपचार पद्धत आहे. रेकी म्हणजे सर्वव्यापी दैवी बुद्धीची ऊर्जा आणि की म्हणजे जीवन शक्ती. तुम्हाला स्क्रीन दिसते माझी? आता रेकी ही अंधश्रद्धा नाही, हे कसं बघायचं? तर गुगलवर आपण जातो काही सर्च करण्यासाठी. स्क्रीन दिसते का? तिथे आपण सर्च करतो रेकी इन हॉस्पिटल. तर तुम्ही बघू शकता की अगदी नवजात बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंत विदेशांमध्ये रेकी यूज केली जाते. अगदी हॉस्पिटलमध्ये 12 ते 20 लाखाचं पॅकेज असतं एका रेकी हिलरला, की ऑपरेशन करण्याच्या आधी. बघा, दिसतंय तुम्हाला? इथे तर कॅन्सर पेशंट दिसत आहे. हो. अगदी ऑपरेशन होण्याआधी किंवा ऑपरेशन झाल्यानंतर लवकर रिकव्हरीसाठी पेशंटला रेकी दिली जाते. अगदी ग्रुप हिलिंग देखील दिलं जातं, ज्याचा रिझल्ट खूप छान मिळतो. आता जर जगाच्या पाठीवर रेकी यूज करतात, अगदी प्रगत देश आहे, जपान सारखा प्रगत देश आहे, अमेरिकेसारखा प्रगत देश आहे, या देशांमध्ये जर रेकी ऊर्जा यूज केली जाते, अगदी हॉस्पिटलमध्ये देखील यूज केली जाते, तर ही ऊर्जा बोला. अंधश्रद्धा आहे का? रेकी ही अंधश्रद्धा आहे का? बरोबर नाही. आहे. रेकी ही अंधश्रद्धा नाही. अगदी बघा, लहान बालकापासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत अगदी ग्रुप हिलिंग देखील दिलं जातं. ओके. तर आज आपण रेकी म्हणजे काय हे बघितलं. आता रेकी कशावर वर्क करते? तर रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ही शारीरिक, आर्थिक
मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक या सर्व लेवलच्या समस्यांचं समाधान करण्याचं काम रेकी करते. म्हणजे आपण जे इथे आता जेवढे स्टुडंट आपले आहेत, क्लास जॉईन केलेला आहे, काही लोकांना रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, तर काही लोकांना मनी प्रॉब्लेम असू शकतो. बरोबर आहे? तर काही लोकांना हेल्थमध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तुमचा प्रॉब्लेम कुठचाही असू दे, सोल्युशन एकच आहे, ते म्हणजे रेकी. विदाऊट मेडिसिन्स चिकित्सा. याचा अर्थ असा आहे का, की एखाद्या व्यक्तीला डायबिटीज वगैरे झालाय, डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं मेडिसिन बंद करावं? नाही. रेकी काय करणार आहे, तुमच्या आयुष्यातील, तुमच्या बॉडीमधील, तुमच्या ऑरा क्षेत्रामधील निगेटिव्हिटी आधी दूर करते आणि नंतर तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा प्रदान करते. त्यामुळे रेकी म्हणजे काही हे पण नाहीये, की जादू असं म्हणाल तुम्ही, की आज रेकी ऊर्जा यूज केली आणि लगेच त्याचा रिझल्ट मिळाला, तर असं नाही. तर रेकी आधी तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी रिमूव्ह करून नंतर तुम्हाला समाधान देणार आहे. जे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमला समाधान देणार. ओके. आता चीनमध्ये याच रेखीव ऊर्जांना ची असं म्हटलं जातं. रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी असं म्हटलं जातं. इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात आणि भारत याला प्राण ऊर्जा असं म्हटलं. भारतात काय म्हणतात या ऊर्जांना? प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं. आता रेखीव ऊर्जांचा जर बघितलं गेला तर अथर्व वेदामध्ये देखील या ऊर्जांचा उल्लेख आहे. भगवान बुद्ध रचित कमलसूत्र नावाचं जे बुक आहे, त्यामध्ये देखील कमलसूत्र ग्रंथामध्ये देखील याचा उल्लेख आहे. आता रेकीचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात महत्वाचं की ही नैसर्गिक उपचार पद्धत आहे. यासाठी कुठचंही मेडिसिन दिलं जात नाही. रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. ओके. रेकी आपल्यातील पहिले निगेटिव्हिटी रिमूव्ह करते, नैसर्गिक संतुलन स्थापित करते. रेकी नकारात्मकता रिमूव्ह करून सकारात्मकता आणते. आध्यात्मिक विकास तुम्ही करू शकता. त्याचबरोबर सुरक्षित उपचार पद्धत आहे, म्हणजे याने कोणाला कुठच्याही प्रकारची हानी होत नाही. कुठच्याही प्रकारचे साईड इफेक्ट तुम्हाला रेकीमधून दिसत नाहीत. आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. आता साईड इफेक्ट नाही असं जरी म्हटलं तरी काय करायचं, तुम्हाला योग्य ते प्रिकॉशन घ्यायचं आहे. डायरेक्टली रेकी हिलिंग दिली जात नाही. काही प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं लागतं. ते प्रिकॉशन घेऊन तुम्ही रेकी हिलिंग देऊ शकता. ओके. रेकीला कोणताही धर्म नाहीये, पंथ नाही, वर्ग नाहीये. ओके. तंत्रमंत्र सोबत काहीही संबंध नाही. कमी शिकलेली व्यक्ती रेकी शिकू शकते. अगदी 10 वर्षापासून कितीही प्रौढ व्यक्ती रेखी ऊर्जा शिकू शकते. ओके. आता रेकी काय करू शकत नाही हे पण आपण थोडक्यात बघूया. तर रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला जन्मदोष असेल तर त्या व्यक्तीचा जन्मदोष अगदीच क्युअर करू शकत नाही. तरी देखील एक तुम्हाला सांगते, एक छान उदाहरण आहे, की माझ्याबरोबर ज्या ग्रँडमास्टर आहेत, त्या ग्रँडमास्टर त्यांच्या मुलाला अगदी लिहिता पण येत नव्हतं, वाचता पण येत नव्हतं किंवा एका ठिकाणी स्थिर बसता येत नव्हतं, असं त्यांचं बाळ, जे एका ठिकाणी बसूच शकत नाही. त्या मुलाला 10वी मध्ये 70 ते 80% मार्क्स मिळाले. एक्झॅक्ट मला किती मिळाले ते माहीत नाही. त्यांनी असाच एकदा व्हिडिओ टाकला होता, तो मी बघितला होता, ते तुम्हाला सांगते. पण ज्या मुलाला एका ठिकाणी बसता येत नव्हतं, त्या मुलावर रेकी देऊन, हिलिंग देऊन, एंजल ऊर्जांची हिलिंग करून त्या मुलाने 10वी मध्ये पास होणं तर खूप दूरची गोष्ट आहे. 1 तास तो मुलगा एका जागेवर बसू शकत नव्हता, तर त्या मुलाला 70% मार्क्स मिळाले. विचार करा, जर आपण काय म्हणतोय, की रेकी जन्मदोष दूर करू शकत नाही. पण जर तुमचा 100% ट्रस्ट असेल आणि तेवढी तुमची साधना असेल, तर तुमचा जन्मदोष जो आहे पूर्ण क्युअर नाही झाला तरी थोड्या प्रमाणात क्युअर नक्कीच होऊ शकतो. ओके. ऍक्सिडेंटमध्ये जर एखादा अवयव गेला असेल, तर तो पुन्हा अवयव रेकी तयार करत नाही. मृत्यू टाळू शकत नाही. ओके. आणि मृत्यूचा वेळ आपण ठरवू शकत नाही. ओके. त्यामुळे तुम्हाला समजलं की रेकी काय करू शकत नाही. नाहीतर म्हणाल, अरे बापरे, आपण आता मस्त मस्त छान जादू शिकलेलो आहोत,
तर आपण काही करू शकतो. तर असं नाही आहे. रेकी जी आहे ही रेकी ऊर्जा मृत्यू टाळू शकत नाही. जेवढा तुम्ही ट्रस्ट ठेवाल ह्या ऊर्जांवर, तेवढाच छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? रेकी म्हणजे काय? रेकी काय करू शकते? रेकी काय करू शकत नाही? तर आता आपण बघणार आहोत रेकीची हिस्ट्री. ओके? रेकीची हिस्ट्री आपण आता बघणार आहोत. तर बघा, की डॉक्टर मिकाओ उसुई, ओके? हे जपानमध्ये प्राध्यापक होते आणि तिथे ते एका कॉलेजमध्ये शिकवत असताना काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला, की अशी कुठची ऊर्जा तुम्हाला माहिती आहे का, की जी ऊर्जा तुम्हाला विदाऊट मेडिसिन हील करेल किंवा उपचार करेल? असा प्रश्न त्यांनी डॉक्टर मिकाओ उसुई यांना विद्यार्थ्यांनी विचारला. ओके. आता बघा, की डॉक्टर मिकाओ उसुई यांना अशी काही एखादी ऊर्जा आहे हे माहीत होतं, पण ती ऊर्जा यूज कशी करायची हे माहीत नव्हतं. कारण त्या ज्या मुलांनी विचारलं ते मुलं होती ख्रिश्चन धर्मातली आणि तुम्हाला माहिती आहे, की येशू ख्रिस्तांनी स्पर्शाच्या माध्यमातून लोकांचे डोळे आलेत किंवा मृत लोकांना जिवंत केलं असं तुम्ही ऐकलं असेल. येशू ख्रिस्तांबद्दल. बरोबर आहे. मग त्या ख्रिश्चन धर्मातीलच मुलांनी डॉक्टर मिकाउसू यांना प्रश्न केला, की अशी कुठची ऊर्जा आहे का, की ज्या ऊर्जांमुळे लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होऊ शकतो किंवा लोकांना हील करू शकते ती ऊर्जा? मग हा प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टर मिकाउसू यांनी काय केलं, तर तेथील ख्रिश्चन धर्मांच्या धर्मगुरूंना ते भेटले. ओके. तेथील जपानमधील ख्रिश्चन धर्मांच्या धर्मगुरूंना ते भेटले. त्यानंतर ते अमेरिकेमध्ये गेले आणि यासाठी त्यांनी या विषयामध्ये पी-एच-डी देखील केली. त्यांना त्यावेळी अशी काही ऊर्जा असते याची जाणीव झाली, पण ही ऊर्जा वापरायची कशी हे त्यांना समजलं नाही. बरेच धर्मग्रंथ त्यांनी वाचले, बऱ्याच धर्मगुरूंना त्यांनी भेट दिली, तरी देखील त्यांचा जो क्वेशन होता त्या क्वेशनचं आन्सर त्यांना मिळालं नाही. ओके. मग काय केलं त्यांनी विचार केला, की ख्रिश्चन धर्म हा 2000 वर्ष जुना आहे. पण बौद्ध धर्म यापेक्षाही जुना आहे. म्हणून त्यांनी बौद्ध धर्मातील वेगवेगळे ग्रंथ वाचायला सुरुवात केली. बौद्ध धर्माचं साहित्य वाचून देखील त्यांना स्पष्ट कल्पना आली नाही आली, की रेखी ऊर्जा वापरायची कशी. मग ते वेगवेगळ्या देशात जाऊन तेथील प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करू लागले. असं करता करता ते भारतामध्ये काशी इथे आले. संस्कृत भाषेचं अध्ययन केलं व वेदांचा अभ्यास देखील तिथे त्यांनी केला आणि तिथे त्यांना अथर्व वेदांमध्ये या ऊर्जांची माहिती मिळाली. आतापर्यंत ज्या ज्या धर्माच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला, बरोबर आहे, किंवा ज्या ज्या धर्मगुरूंना ते भेटले, यावरून त्यांना हे ज्ञान झालेलं होतं, की अशी ऊर्जा आहे, स्पर्श चिकित्सा आहे, यातून आपण लोकांना हील करू शकतो, उपचार देऊ शकतो. पण शेवटी त्यांना प्रश्न एकच पडलेला होता, की ही ऊर्जा वापरायची कशी? ओके. यामध्ये जपानचे एक झेन ऋषी होते. ते त्यांना गाईड करत होते. जेव्हा त्यांनी भारतामध्ये अभ्यास केला, तेव्हा त्यांना जाणवलं, की सर्व साधू संतांनी ध्यान करून या ऊर्जा प्राप्त केल्या. बरोबर आहे. आपले जे साधू संत आहेत, ते ध्यान करून ह्या ऊर्जा प्राप्त त्यांनी केलेल्या होत्या. भगवान बुद्धांनी देखील तुम्हाला माहिती असेल, की 22 वर्ष तपश्चर्या केली, तेव्हाच ते ज्ञानाचे सागर बनले. बरोबर आहे. भगवान बुद्धांनी 22 वर्ष तपश्चर्या केली, त्यानंतर ते ज्ञानाचे सागर बनले. महामुनी जैन ऋषी जे आहेत यांनी देखील तपश्चर्या केली, म्हणजे ध्यान करणं, साधना करणं गरजेचं आहे हे डॉक्टर मिकाउसू यांना समजलं, की त्यांना जे ध्येय गाठायचं होतं, त्या ध्येयासाठी त्यांना ध्यान करणं किंवा साधना करणं खूप महत्वाचं आहे, हे क्लिअर झालं. आणि म्हणून झेन मुनींच्या आज्ञेनुसार त्यांनी जपानमधील माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर 21 दिवस अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करायचं ठरवलं. आता बघा, फ्री वर्कशॉप आहे. 6 दिवसांमध्ये तुम्ही लेव्हल 1चे जे काही हिलिंग आहे ते तुम्ही करणार आहात. आता 6 दिवस तुम्ही फ्रीमध्ये असून देखील काही स्टुडंट अजूनही व्हिडिओ ऑफ करून बसलेत. आणि डॉक्टर मिकाउसींनी ही ऊर्जा रिइन्व्हेंट करण्यासाठी 21 दिवस अन्न-पाणी त्यागून माउंट कोरिया नावाच्या पहाडीवर जाऊन त्यांनी ध्यानसाधना केली. मग या ऊर्जा किती पवित्र असतील. बरोबर आहे?
मग ते आणि 21 दिवस समजायचे कसे यासाठी त्यांनी काय केलं, तर आपल्यासोबत 21 छोटे छोटे दगड घेऊन ते ध्यानाला बसले. रोज एक दिवस संपला की एक दगड ते काढून बाहेर टाकायचे. असे करता करता 20 दिवस गेले आणि 21व्या दिवशी त्यांना खूप टेन्शन आलं, की ज्या गोष्टीसाठी मी 21 दिवस अन्न पाणी त्यागून मी ध्यानधारणा केली, कदाचित ती गोष्ट आज शक्य होणारच नाही. आणि असंच ध्यानधारणा करता करता ते असे ध्यानामध्ये बसले असताना अचानक त्यांना जाणवलं, की आकाशातून असे बलून टाइप महाकुंभ त्यांच्याकडे येत आहे. जणू काही त्यांच्यावर निसर्गानेच शक्तिपात केलेला आहे. आणि त्या महाकुंभांवर म्हणजे जे काही बलून्स टाइप त्यांना जाणवत होते, त्या बलून्सवर त्यांना वेगवेगळे जपानमध्ये काही चिन्ह दिसली. आणि ती चिन्ह आपण रेकी लेव्हल 2 आणि मास्टर लेव्हलमध्ये यूज करतो. ह्या चिन्हांचा वापर करून तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीसोबत कनेक्शन स्थापन करू शकता. ओके. त्या व्यक्तीसोबत कनेक्शन स्थापन करायचं असेल तर काही सिम्बॉल आहेत किंवा तुम्हाला 100% जर हिलिंग करायची असेल, 100% ऊर्जांचा जर तुम्हाला वापर करायचा असेल, तर त्यासाठी काही सिम्बॉल आहेत. जे सिम्बॉल डॉक्टर मिका उसुई यांना या ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला होता. ओके. मग त्यांना जेव्हा ह्या ऊर्जा ग्रहण झाल्या, तेव्हा ते एवढे खुश झाले, एवढे खुश झाले, की त्या खुशीमध्येच ते पहाडीवरून खाली यायला निघाले. आणि पहाडीवरून खाली येता येता घाईघाईमध्ये त्यांच्या पायाला ठेच लागली आणि दगड लागून तिथून रक्त येत होतं. आता तुम्ही सांगा, की तुम्हाला जरा जरी काही झालं, तर लगेच तुमचे दोन्ही हात तिथे जातात किंवा एखादा हात जातो, बरोबर आहे? जर तुम्हाला काही लागलं, तर लगेच तुम्ही भाजला असेल, काय असेल, तर पहिला हात आपला तिथे जातो. मग त्याचप्रमाणे डॉक्टर मिका उसूंच्या पायातून रक्त येत होतं. त्यांनी आपले दोन्ही हात त्या पायाला लावले आणि त्यानंतर त्यांनी अनुभव घेतलेला रेखीव ऊर्जांचा हा पहिला अनुभव होता, की भळाभळा वाहणारं त्यांच्या पायातील ते रक्त वाहायचं थांबलं. आणि त्यानंतर डॉक्टर मिका उसूई हे पहाडीच्या खाली आले. पहाडीच्या खाली आल्यानंतर ते एका खानावळीमध्ये जेवायला गेले. आणि त्यांनी त्या खानावळीला जे मालक होते त्यांना सांगितलं, की "मी 21 दिवस अन्न-पाणी त्यागून ही तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे मला पोटभर अन्न पाहिजे." तर त्या हॉटेल मालकाने काय सांगितलं, की "तुम्ही पूर्ण अन्न घेऊ नका, अगदी लाईट अन्न घ्या." तरी देखील त्यांनी सांगितलं, "नाही, मला पूर्ण अन्न खायचंय." कारण तुम्हाला माहिती आहे आपली बॉडी कशी आहे, की एका दुसऱ्या दिवशी जर आपण उपाशी राहिलो, तर आपण हेवी फूड घेऊ शकत नाही. पण डॉक्टर मिकाउसू यांनी पूर्ण अन्न घेऊनही त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही. त्यानंतर तिथे जे अन्न त्यांना वाढायला जी मुलगी होती, ती मुलगी होती त्या हॉटेल मालकाची नात. ओके. आणि डॉक्टर मिकाउसे यांनी बघितलं, की त्या मुलीचा गाल सुजलेला होता. आणि गाल सुजलेला असल्यामुळे त्यांनी त्या हॉटेल मालकाला विचारलं, की "मी तुमच्या नातीला हील करू शकतो का?" तर त्यांची परमिशन घेऊन डॉक्टर मिकाउसू यांनी त्या मुलीचं हीलिंग केलं आणि त्या मुलीला ज्या असह्य वेदना होत होत्या, त्या वेदना होण्याच्या थांबल्या. हा डॉक्टर मिकाउसू यांचा दुसरा अनुभव होता रेकी हीलिंगचा. त्यानंतर डॉक्टर मिकाउसू यांनी ठरवलं, की आपण ह्या ज्या काही ऊर्जा ग्रहण केलेल्या आहेत, ह्या जनकल्याणासाठी ह्या ऊर्जा यूज करायच्या. आणि त्यानुसार डॉक्टर मिकाउसू यांनी एक गरिबांच्या वस्तीमध्ये किंवा ज्याला तुम्ही म्हणू शकता, की त्या वस्तीतील लोकांना काहीच समजत नव्हतं, अशा वस्तीमध्ये जाऊन त्या लोकांसाठी त्यांनी काम करायचं ठरवलं. आणि बघता-बघता त्या लोकांना डॉक्टर मिकाउसे हील करत होते. पण काय होत होतं, डॉक्टर मिकाउसे हील करत होते, ती व्यक्ती चांगल्या वस्तीमध्ये जात होती. कालांतराने बघतो तर ती व्यक्ती पुन्हा त्या वस्तीमध्ये येत होती. असं करता-करता जवळ-जवळ 5-6 महिने झाल्यानंतर डॉक्टर मिकाउसे यांना प्रश्न पडला, की मी एवढं चांगलं काम करते, प्रत्येक व्यक्तीला मी हील करत आहे, पण ती व्यक्ती पुन्हा याच सिच्युएशनला का येत आहे? पुन्हा या वस्तीमध्ये का आहे? मग डॉक्टर मिकाउसू यांनी पुन्हा ध्यानाला बसून या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना 2 गोष्टी तिथे जाणवल्या त्या ध्यानामध्ये. त्या म्हणजे तुला इथे पहिलं कोणी बोलावलं होतं का? बोलावलं होतं का डॉक्टर मिकाउसू यांना? त्या बेघर वस्तीमध्ये कोणी बोलावलं होतं का डॉक्टर मिकाउसू यांना? नाही. त्यांनी स्वतः ठरवलं होतं, की मला तिथे जाऊन त्या लोकांना हीलिंग द्यायचंय, बरोबर?
मग तिथे त्यांना पहिला प्रश्न आला की तुला इथे कोणी बोलवलं होतं का? डॉक्टर मिकाउसू यांचं उत्तर होतं नाही. आणि दुसरा प्रश्न होता की तू याबद्दल काही एनर्जी एक्सचेंज घेतला का? म्हणून मी कायम सांगते की कोणाच्याही एनर्जीमध्ये आपण गुंतून राहायचं नाही. तर डॉक्टर मिकाउसू यांचं आन्सर होतं की नाही, मी याबद्दल काहीही एनर्जी एक्सचेंज घेतला नाही. त्यापासून डॉक्टर मिकाऊ सुई यांनी काय केलं, एक नियम बनवला की जोपर्यंत एखादी व्यक्ती तुमच्याकडे रेखी ऊर्जा मागत नाही तोपर्यंत तुम्ही कोणालाही हिलिंग द्यायचं नाही, रेखीची ऊर्जा द्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या हिलिंगचा जोपर्यंत तुम्ही मोबदला घेत नाही तोपर्यंत तुम्ही ही ऊर्जा एखाद्या व्यक्तीला द्यायची नाही. फॅमिली मेंबर्सला देत असाल तर इट्स ओके, पण कोणालाही विदाऊट एनर्जी एक्सचेंज ही ऊर्जा द्यायची नाही. हिस्ट्री समजली. हे फोटोमध्ये तुम्हाला जे दिसत आहे ते डॉक्टर मिका उसुई आहेत, ज्यांनी रेकी रिइन्व्हेंट केली आणि त्यांच्यामुळेच आज आपण ह्या ऊर्जांचा वापर करून अगदी डायबिटीस सारखे पेशंट जे आहेत डायबिटीस रिव्हर्स होत आहे. एवढंच नाही तर डॉक्टर मिका उसे यांच्या ज्या काही शिष्य आहेत, तुम्हाला मी सांगितलं होतं रेकीचे जे गुरु म्हटले जातात त्यांना, तर डॉक्टर मिका उसूई हे रेकी ग्रँडमास्टर आहेत. त्यानंतरचे त्यांचे शिष्य हे डॉक्टर चुजिरो हयाशी आणि नंतरचे आहेत हवायो टकाटा. तर हवायो टकाटा यांचं कार्य खूप मोलाचं आहे की त्यावेळी कुठचंही ऑनलाईनचं माध्यम नव्हतं, मोबाईल्स नव्हते. अशा वेळी डॉक्टर हवायो टकाटा यांना 30व्या वर्षी कॅन्सर झाला आणि जेव्हा कॅन्सर झाला त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्न होऊन त्या अमेरिकेमध्ये सेटल झाल्या होत्या. पण जसं त्यांना 30व्या वर्षी कॅन्सर झाला, अगदी रेअर काइंड ऑफ कॅन्सर होता आणि असं म्हटलं जातं की 4 स्टेजचा कॅन्सर होता. आणि कॅन्सर झाल्यानंतर त्यांना जेव्हा समजलं की अशी काही ऊर्जा आहे, ज्या ऊर्जांचा वापर करून आपण स्वतःला हील करू शकतो, आपण स्वतःवर उपचार करू शकतो, तर तो उपचार शिकण्यासाठी त्या जपानमध्ये गेल्या. त्यांनी डॉक्टर मिकाऊ सुई यांच्याकडून रेकी ऊर्जा शिकवून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी स्वतःवर 6 महिने कंटिन्यू रेकी हिलिंग देऊन त्या कॅन्सरमधून मुक्त झाल्या. आणि त्यानंतर त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे ते त्यांनी लोकांसाठी जनकल्याणासाठी यूज केलं आणि 30व्या वर्षी कॅन्सर झालेल्या लेडीज ह्या 80 वर्ष जगल्या आणि जवळ-जवळ त्यांनी प्रत्येक देशामध्ये फिरून जवळ-जवळ 22 ग्रँड मास्टर बनवले. म्हणून असं म्हटलं जातं की हवायो टाकाटा यांचं जे काही कार्य आहे ते खूप मोलाचं आहे. ओके. तर रेकी ऊर्जा समजली तुम्हाला, रेकीची हिस्ट्री समजली सगळ्यांना, समजली का? हो. अजूनही काही डाऊट आहे का की रेकी ऊर्जा तुमच्या आयुष्याला परिपूर्ण करू शकते की नाही? अजूनही डाऊट आहे? करू रेकी शकतो. हिस्ट्री बघितलंय. बरोबर आहे. कुठच्याही लेवलचं बरोबर. तुमचं जे काही प्रॉब्लेम असतील, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप किंवा अध्यात्मामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर ते प्रॉब्लेम हील करून आपली रेकी ऊर्जा करू शकते. ओके? व्हेरी गुड. डाऊट असलाच नाही पाहिजे. कारण असं म्हटलं जातं, की 1% डाऊट, 100% आउट. बरोबर आहे? 1% डाऊट, हो. 100% आउट. त्यामुळे तुम्ही जेवढा श्रद्धेने या ऊर्जांवर ट्रस्ट ठेवता, तेवढा चांगला रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तर नेक्स्ट आपण काय बघणार आहोत? रेकीची 5 प्रिन्सिपल. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे का? काही क्वेशन आहे रेकीबद्दल? नाही. तर विचारू शकता. आपण पुढचे 5 प्रिन्सिपल आता शिकणार आहोत. इथपर्यंत काही डाऊट आहे तुम्हाला? नाही. ओके. तर रेकीची 5 प्रिन्सिपल ज्यांना ज्यांना रेकी तुमच्या आयुष्यामध्ये एकच मिनिट. ओके. जर तुम्हाला रेकीचा रिझल्ट तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजे, रेकी हिलिंग तुम्हाला जर करायचं असेल तुमच्यासाठी, तुमच्या अगदी नवजात बालकापासून, एवढंच नाही तर बाळ पोटात असताना देखील, गर्भसंस्कार करताना देखील रेकी ऊर्जांचा तुम्ही वापर करू शकता. तर
ह्या ऊर्जा आत्मसात करण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये रेखी ऊर्जा यूज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे रेखीची 5 तत्वे, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेखी. तर ही 5 प्रिन्सिपल कुठची आहेत हे आपण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिलं, फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी. दुसरं आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. लिहून घ्यायचंय ज्यांना लिहून घेणं शक्य आहे. हे 5 प्रिन्सिपल खूप महत्वाचे. अदरवाईज तुम्ही स्क्रीनशॉट देखील ठेवू शकता. ओके. जर तुम्ही ह्या 5 तत्वांनी रोजचं तुमचं आयुष्य जर जगायला सुरुवात केली, तर नक्कीच तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही 90 डेज मध्ये बाहेर पडू शकता. ओके. तिसरा प्रिन्सिपल आहे, फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. ओके. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क हॉनेस्टली. फोर्थ आहे, फक्त आजसाठी मी सर्व सजीव प्राण्यांबद्दल प्रेमळ भावना ठेवीन. ओके. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग बीइंग. आणि लास्ट आहे, फक्त आजसाठी मी आभार मानत राहीन. आपण आभार मानतो की कंप्लेंट करतो? माझ्याकडे जे आहे त्याचे आभार मानतो, आभार. की आपण कंटिन्यू कंप्लेंट करतो, माझाच नवरा असा का? सगळ्यात मोठा प्रश्न बायकांना असतो. बरोबर आहे. माझाच नवरा असा हो. का? पण विचार करा, की ज्या सिंगल पॅरेंट आहेत, ज्या एकटीने मुलांना वाढवतायत, त्यांना विचारा, की कसाही असू दे, आपला नवरा आपल्या आयुष्यामध्ये असणं किती गरजेचं आहे. त्यामुळे जे काही तुमच्याकडे आज आहे, त्याचे आभार मानायला शिका. ओके. तर आपण एक प्रिन्सिपल जे आहे हे डिटेलमध्ये बघू. फक्त आजसाठी मी काळजी करणार नाही. आता लक्षात घ्या, छोटंसं बाळ आहे, अगदी बाळ पोटात असतं, जन्मही झालेला नसेल. किंवा प्रणाली मॅमला आता विचारा, मॅम तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला आता टेन्शन आहे की नाही? मुलाचं शिक्षण. बरोबर आहे. आहे. बरोबर आहे. मुलाचं शिक्षण हो. असेल, मुलाचा लग्नापर्यंत पण विचार केला असेल. पण आज तुम्ही काळजी करून पुढच्या 20 वर्षामध्ये जे काही घडणार आहे, ते थांबवू शकणार आहात का? नाही. रेखी ऊर्जा काय नाही. शिकवते? जस्ट फॉर टुडे, फक्त आजसाठी. जर तुम्ही आज आनंदी राहिलात, आज तुम्ही काळजी नाही केली, तर आजचा दिवस तुम्ही छान जगू शकणार आहात. कारण डायबिटीज सारखा जो आजार आहे, हा आजार लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून घोषित केलेला आहे. बरोबर आहे? तुमची लाईफस्टाईल चेंज झाली, हो. त्यामुळे डायबिटीज आजार होतो. ह्या डायबिटीज आजारासाठी कुठेही तुम्ही मेडिक्लेम केला, तर त्यावर एकही रुपया मिळत नाही. मिळतो का? डायबिटीज डायरेक्ट नाही. डिक्लेअर केलेला आहे, की डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. बरोबर आहे? मग कशामुळे होतो? तुम्ही कंटिन्यू काळजी करताय. तर लाईफस्टाईल डिसऑर्डर होतो. राग करताय, बरोबर आहे. राग-राग करताय, चिड-चिड करताय, तरी देखील तुम्हाला हा त्रास होतो. ओके. दुसरं आहे, फक्त आजसाठी मी राग करणार नाही. याच्या गोष्टी सांगणार तुम्हाला. छान स्टोरी आवडते की नाही? की आज फक्त आजसाठी मी राग करणार नाही. एक छान स्टोरी आहे, जी स्टोरी तुम्हाला सांगते, की एक आई आणि मुलगा. ओके. मिस्टर गेले होते जॉबला. ओके. आता सर्वसामान्य जी मुलं आहेत, अगदी 10-12 वर्षापर्यंतची, जेव्हा स्कूलमधून घरी येतात, तेव्हा ती सगळ्यात पहिलं कोणाला शोधतात? आहे. आईला. बरोबर? अशाच एका दिवशी आईने काय केलं होतं, एक कप सेट आणून टेबलवर ठेवला होता. ओके. टेबलवर कप सेट आणून ठेवला होता आणि विचार करा, की त्या कप सेटची प्राइस किती असेल? 200, 300, 500, 1000. 1,00,000चा तर कप सेट आपण आणून ठेवत नाही. ठेवता का? कोणाच्या घरात आहे का? नाही. मग त्या आईने एक कप सेट आणून टेबलवर ठेवला होता आणि त्या दिवशी काहीतरी भांडणं झाली नवरा-बायकोमध्ये. त्यांचे मिस्टर चिड करून जॉबला गेले.
आणि आईचं पण असं मत होतं की कायम मी घरातलं सगळं करते, तुमचं सगळं करायचं, तरी पण मलाच कमीपणा येतो, मलाच कमी लेखतात. आणि काही गोष्टींवरून चिडचिड झाली आणि आई किचनमध्ये उभी होती. आणि बाळ जसं घरात आलं, एका ठिकाणी दप्तर टाकलं आणि ते आईला भेटण्यासाठी धावत जाताना त्या टेबलवर असलेला कप सेट खाली पडला आणि तो फुटला. आई रागामध्ये होती आणि जसा तो कप सेट फुटल्याचा आवाज आला, आईच्या हातामध्ये सांडशी होती, ज्याला आपण पकड म्हणतो. आईने काय केली? ती फेकून त्या मुलावर मारली आणि त्या मुलाचा डोळा कायमचा निकामी झाला. आता तुम्ही विचार करा, की त्या आईला जर वर्तमानाच्या क्षणांमध्ये जर राग कंट्रोल करता आला असता, तर त्या मुलाचा कायमचा डोळा नाहीसा झाला असता का? कारण आई आणि मुलाचं प्रेम हे काय असतं? हे कालच 2-3 दिवसापूर्वी घडलेली गोष्ट तुम्हाला माहीत असेल घटना. बरोबर आहे? जे राजस्थानमध्ये एक हो. क्रूझ पाण्यामध्ये उडालं आणि ते बाळ आणि आई अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्या आईने त्या बाळाला सोडलं नाही. जेव्हा जवळ-जवळ 15-16 तासानंतर जेव्हा दोन्ही बॉडी वर आल्या, तेव्हा काय होती घटना? काय बघितला तुम्ही पिक्चरमध्ये त्या किंवा त्या इमेजमध्ये? मिठी मारलेली होती आईने त्या बरोबर आहे. बाळाला. हे आई आणि मुलाचं प्रेम असतं. पण काय झालं त्या हो. वर्तमानाच्या क्षणामध्ये त्या आईचा त्या रागावर कंट्रोल नसल्यामुळे काय झालं? त्या मुलाला कायमचा डोळा गमवावा लागला. खरंच एखाद्या आईला वाटेल का, की आपल्या मुलाचा डोळा कायमचा निकामी व्हावा? म्हणून सांगते, रेकी ही अशी पवित्र ऊर्जा आहे, की तुम्हाला आजचा दिवस जगायला शिकवते. फक्त आजचा दिवस नाही, तुम्ही पॉझिटिव्ह झालात, तर तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स पॉझिटिव्ह ऊर्जा ग्रहण करतात. ओके? दुसरं सांगते, की राग. खरं सांगा, की राग ही अशी गोष्ट आहे, जे चांगले-चांगले रिलेशन जे आहेत, ते रिलेशन देखील नाहीसे करून टाकतात. अजून एक गोष्ट, की आई-वडील आणि मुलगा. ओके. घरामध्ये पद्धत काय होती, की रोज दिवसाचं जेवण एकत्र नाही, पण रात्रीचं जेवण तरी एकत्र करावं. ही त्या फॅमिलीची पद्धत होती. आणि एक दिवस काय झालं, की वडील जॉबला गेले होते आणि तिथे काहीतरी बॉसबरोबर काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा जॉबवर काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्यांचे वडील चिड करून घरी आले. घरी आल्यावर काहीतरी जेवणामध्ये मीठ कमी होतं आणि मीठ कमी असल्यामुळे त्या रागामध्ये त्यांनी आपल्या बायकोचा गळा दाबला आणि थोड्या वेळाने बघतात तर बायको मृत्यू. आता मला सांगा, जसं त्या व्यक्तीला, त्या नवऱ्याला समजलं, की माझ्या हातून ही चूक झालेली आहे, की त्या वर्तमानाच्या क्षणातील रागावर कंट्रोल न केल्यामुळे माझ्या हातून माझ्या बायकोचा मृत्यू झालेला आहे. हे जेव्हा तेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी काय केलं, की स्वतः पोलिसांना सरेंडर झाले. बायको मृत्युमुखी पडली. त्यांचे मिस्टर पोलिसांना सरेंडर झालं. पण तो बिचारा मुलगा त्या मुलाला त्या आईचं आणि वडिलांचं कायमचं छत्र नाहीसं झालं. म्हणून सांगते, की कितीही झालं कारण की राग जरी आला, असं नाही आपण माणसं आहोत आणि राग येणारच नाही, असंही पॉसिबल नाही. ओके. राग नाही असं पॉसिबल होणार नाही. पण वर्तमानाच्या त्या रागावर कंट्रोल करायला तुम्हाला रेकी शिकवते. म्हणून आजपासून ही 5 प्रिन्सिपल जी आहे, ती 5 प्रिन्सिपल लिहून ठेवा. जिथे कुठे तुम्ही जास्त वेळ तुमचं जाणं-येणं असेल, की तुमच्या समोर राहील. काही लेडीज किचनमध्ये जास्त वेळ असतात, तर तुम्ही त्या किचनमध्ये लावून ठेवा. काही लेडीज आरशासमोर जास्त वेळ असतात, तर त्या आरशावर लिहून ठेवा, म्हणजे चिकटून ठेवा, की ही 5 तत्व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो केलीच पाहिजे. ओके. नेक्स्ट आहे फक्त आजसाठी मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. आता बघा, की जर डॉक्टरांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलं. आता सगळेच डॉक्टर असं करतात, असंही नाही. पण जे आजूबाजूला ऐकायला येतं, ते मी सांगते. नाहीतर असंही नको व्हायला, की ब्लेम करतोय आपण. पण जर डॉक्टरांनी स्वतःचं काम प्रामाणिकपणे केलं, तर आज जे
गर्भवती महिलांचं सिझरिंगचं जे प्रमाण आहे ते कमी होईल. हो. कमी होईल की नाही? आता हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, जे आजूबाजूला ऐकायला येतं ते मी सांगते. बरोबर आहे. जर शिक्षकांनी शाळेच्या वेळेमध्ये प्रॉपर मुलांना घडवण्याचं काम केलं, त्यांनी प्रॉपर प्रामाणिकपणे वर्क केलं, तर मुलं उद्याच्या जो आपण देशाचं हे बघतोय, ग्रोथ बघतोय किंवा उद्याचा भारत कसा असावा, हे जे स्वप्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी बघितलेलं आहे, ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. एका आईने जर हो. प्रामाणिकपणे काम केलं, एका बायकोने जर प्रामाणिकपणे काम केलं, आता हे सगळं फक्त लेडीजचंच नाही बरं का. तर इथे जबाबदारी मिस्टरांची पण येते. सिंधुताई सपकाळ यांचं तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल. त्या बऱ्याच वेळा बोलतात, की लेडीजला फक्त दागिने नकोत, फक्त चांगले चांगले कपडे नको. बरोबर आहे. आता ज्या अलका मॅम आहेत, प्रणाली मॅम आहेत, अश्विनी मॅम, स्नेहा मॅम, बघा तुम्हाला पटते का सांगा, की दिवसभर तुम्ही काम करता आणि जेव्हा तुमचे मिस्टर घरी येतात तेव्हा त्यांच्याकडून अपेक्षा काय असते? का ग थकलीस का ग? या एका वाक्याची तुम्ही अपेक्षा करता तुमच्या नवऱ्याकडून. आणि हे सिंधुताई सपकाळ यांनी बऱ्याच वेळा त्यांच्या भाषणामधून सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला रिलेशन टिकवायची असतील, जर तुम्हाला सोन्यासारखा संसार करायचा असेल, तर फक्त जबाबदारी लेडीजची नाही. कारण लेडीजला फक्त एका त्या प्रेमाच्या शब्दाची गरज असते. त्या एका शब्दाने दिवसभरात केलेला जो कामाचा थकवा आहे, तो थकवा निघून जातो. बरोबर आहे? मग इथे जबाबदारी फक्त इथे हो. असलेल्या ताईंची नाहीये, तर सगळ्या दादांची पण आहे. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही? हो. का गं थकलीस का? हा हो. एक हो. छान प्रश्न विचारायचा. ओके. नेक्स्ट आहे की फक्त आजसाठी मी सर्व सजीव प्राण्यांबद्दल प्रेमळ भावना ठेवीन. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग बीइंग. आता फक्त प्राणी म्हणजे कुत्रं, मांजर असं नाही. नाहीतर आता तुम्ही शहरांमध्ये बघितलं असेल, आई-वडील आहेत वृद्धाश्रममध्ये आणि कुत्र्यांसाठी वेगळा बेडरूम, मांजरांसाठी वेगळा बेडरूम, त्यांच्यासाठी अगदी शॉल असते, त्यांच्यासाठी वेगळा बेड असतो, पण त्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात. बरोबर आहे? तर असं करू नका. कालही मी सांगितलं, की कुठच्याही शेतकऱ्याचे किंवा सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखे जे आई-वडील वृद्धाश्रमात नाहीयेत. तर ज्या आई-वडिलांनी अगदी आपल्या रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना शिकवून मोठं केलं, त्यांचेच आई-वडील आज वृद्धाश्रमामध्ये आहेत. त्यामुळे आजपासून, कारण की एवढं मला माहिती आहे, की प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. बरोबर आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. तो म्हणजे आत्मा. बरोबर आहे? ही प्राण ऊर्जा. जेव्हा ही प्राण ऊर्जा आपल्याला सोडून जाईल, जेव्हा हा आत्मा आपल्याला सोडून जाईल, तेव्हा आपलं अस्तित्व फक्त बॉडीमध्ये आहे. त्यामुळे किती कसंही कटकट करणारे सासू-सासरे असू दे, कटकट करणारा नवरा असू दे, एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वीकारा. ओके. ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या पार पाडा आणि बघा, जेव्हा तुम्ही विचार पॉझिटिव्ह कराल, तर समोरची व्यक्ती आपणच पॉझिटिव्ह वागायला सुरुवात. फक्त गरज आहे तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायची. तर सगळ्यांनी काय करायचंय, की सगळ्या प्राणीमात्रांवर, प्राणीमात्र म्हणजेच पुन्हा सांगते, कुत्र, मांजर नाही, तर आपल्या समाजातील काही लोकं असतील, तुमचे फॅमिली मेंबर असतील, तर त्यांवर सगळ्यांवर प्रेमळ भावना ठेवा आणि फक्त आजसाठी मी आभार मानत राहीन. हे पण सगळ्यात महत्वाचं आहे, की एनर्जीचा नियम मी तुम्हाला सांगितला, की एनर्जी कशी वर्क करते, ज्या गोष्टींवर तुम्ही फोकस कराल, त्या गोष्टींवर एनर्जी वर्क करते. ओके. जर तुम्ही कंटिन्यू बोलत राहिलात, की मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, मी आरोग्य संपन्न जीवन जगत आहे, तर तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन प्राप्त होतं. आता मी सांगते, की उन्हाळा भरपूर आहे, भरपूर गरमी होते,
तरी देखील जवळजवळ 1 वर्ष जसं आपण देवाचा जप करतो तसं मी म्हणते की ह्या वर्षी खूप थंड वातावरण आहे, रूम मध्ये खूप गारवा आहे, रूम मध्ये खूप गारवा आहे, रूम मध्ये खूप गारवा आहे. अजिबात माझ्या 3 वर्षाच्या मुलीला देखील गरमीचा त्रास झालेला नाही. रात्री शांत झोपते. तुम्ही करून बघा 15 ते 20 दिवस, की आपण जरासं गरमी झालो, तर आपण म्हणतो गरम होतंय, गरम होतंय, गरम होतंय. मग तुम्ही विचार करा, की जसं आता खाणकाम असेल, आता बाकीचं तर तुम्ही उदाहरण देऊ शकत नाही, पण जे मी स्वतःच्या डोळ्याने बघते, तर तो खाणकामवर सकाळी 4 वाजता ते काम चालू होतं आणि रात्री 9 वाजेपर्यंत असतं. मग त्यांना गरमी होत नाही का? त्यांना ऊन लागत नाही का? आपण तर घरामध्ये राहून आपल्याला गरमी होते. बरोबर आहे? मग परिस्थिती सगळ्या गोष्टी शिकवत असते. पण तुम्ही जर तुमच्या माइंडला सांगितलात, की ही गोष्ट मला पाहिजे किंवा ही गोष्ट मी आता अनुभवत आहे. एकदा तुम्ही करून बघा, की तुम्हाला खूप भूक लागली आहे आणि तुम्ही माइंडला कंटिन्यू सांगा, "माझं पोट भरलेलं आहे, माझं पोट भरलेलं आहे." असं करून बघा. थोड्या वेळाने तुम्हाला जी भूक अशी म्हणजे तीव्र जी भूक लागलेली आहे ना, ती भूक देखील कमी होईल. आणि हे माझ्या स्टुडंटने जे काही गोष्टी केलेल्या आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. ह्या रिअल स्टोरी आहे. ह्या गोष्टी तुम्ही करून बघा, नक्की रिझल्ट मिळतो. ओके? तर आज आपण काय-काय बघितलं? रेकी म्हणजे काय? रेकी काय करू शकते? रेकी काय करू शकत नाही? रेकीची हिस्ट्री काय आहे? आणि रेकीची 5 तत्व कोणती आहेत? अगदी लहान मुलापासून मोठ्या व्यक्तींपर्यंत देखील रेखीव ऊर्जांचा वापर करू शकतो. ओके? तर आता मला सांगा, की इथे असलेल्यापैकी कुणाला नी पेन होतोय किंवा शोल्डर पेन होत असेल तर सांगू शकता. नी पेन होतोय, शोल्डर पेन होतोय किंवा अजून ओके, सगळे स्वस्त मस्त जबरदस्त आहेत. ओके. सर तुमचं नाव काय? तुम्ही सॅमसंग नावाने जॉइन झालेला आहात. किरण पाल. हां, सर. तुम्हाला कोणत्या प्रकारचं पेन होतंय? शोल्डर माझा डिसलॉकेट होतो. शोल्डरला. इथे, बरोबर हो. आहे? इथे. हो. कुठच्या हाताला होतंय? राइट या लेफ्ट? लेफ्ट. ओके. लेफ्ट हँड समोर धरा बघू असा. आणि हे तुमचं जे बोट आहे, फर्स्ट इंडेक्स फिंगर त्याच्यात थोडंसं इथे प्रेस करून बघा, की तिथे कुठेतरी तुम्हाला एक पॉइंट मिळेल. जो पॉइंट तुम्हाला काय करेल? "आई गं!" असं प्रेस केल्यानंतर "आई गं!" असं वाटेल. तो पॉइंट तुम्हाला चेक करायचा आहे. आपण लगेच हिलिंग इथे ना. कसं करतो, डिस्टन्स हिलिंग कसं करतो हे बघणार आहोत. ओके, 5 मिनिटं आपल्याकडे आहेत, तर आपण एक डिस्टन्स हिलिंगचं एक्झाम्पल घेऊ. हां, तिथे तिथे प्रेस करून बघा सर, आजूबाजूला कुठे तुम्हाला पेन होतोय का? थोडं जाणवतं असं. हां, तिथे कुठे तुम्हाला पॉइंट मिळाला का? इकडे असं दाबलं की एवढ्या भागात बघा सर, एवढ्या भागात. ओके, जिथे ह्याच कुठे ना इथे. तुम्हाला पेन जाणवतो, तिथे तुम्हाला असं प्रेस करायचंय. 20 to 25 टाइम्स. ज्यांना पेन होतोय त्यांनाच रिझल्ट मिळणार. ओके? ज्यांना पेन होतोय त्यांनाच पॉइंट मिळतो. बऱ्याच वेळा असं होतं, जेव्हा मी असे पॉइंट शोधायला सांगते, सगळे स्टुडंट आपले पॉइंट बघतात. पण तुम्हाला जर पेनच होत नसेल, तर पॉइंट कुठून मिळणार प्रणाली मॅम? या दोन ह्याच्यामध्ये असं प्रेस केलं की वाटतं थोडं. ओके, जिथे कुठे तुम्हाला ह्याच्यात पॉइंट मिळाला, जिथे कुठे तुम्हाला पेन होतोय, तिथे 20 ते 25 वेळा प्रेस करा. हा आता पण सापडली. बोलल्या आज झाल्यावर आता बघा पेन कमी झाला का? शोल्डर पेन कमी झाला का बघा सर. जसवंत ना
तुझं गॅस बंद केला? पण गॅस इथे बंद पण केला? दुखतं म्हणजे या इथे एवढ्या आपण याच्यात. आता शोल्डर पेन बघत होतो ना सर, हो. शोल्डर पेन आधी कमी झाला का बघा. हा थोडं हात फरक वर करून पडला बघा. जरा. असा स्नेहा मॅमला पण प्रॉब्लेम होता. आता त्यांचा कायमस्वरूपी जवळजवळ 5-6 महिन्यापासूनच त्यांचं पेन होतं, बरोबर स्नेहा मॅम? मग हे रोज करायचं का कधी करायचं? स्नेहा मॅमचा हो. 5-6 महिन्यांपासूनचा पेन होता. बरेच डॉक्टर करून देखील त्यांना रिझल्ट मिळाला नाही. एका हिलिंगने त्यांचा पेन कम्प्लिटली रिमूव्ह झाला आणि विदाऊट मेडिसिन खाली. त्यांचा पेन बरा झाला. सर तुमचा पण पेन कमी झाला की नाही लगेच? हो. पण हे म्हणजे म्हणजे किती दिवस करायचं काय? जेव्हा जेव्हा तुम्हाला पेन होईल ना तेव्हा तेव्हा तो पॉइंट प्रेस करा. ओके, आता तुम्हाला मी हिलिंग दिलं होतं त्यामुळे लगेच तुम्हाला रिझल्ट मिळाला. पण बघा की अगदी तुमच्या डोळ्यासमोर किती मिनिटं लागली हिलिंगला? 5 मिनिटं. 1-2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं. डॉक्टरकडे जायला किती वेळ लागेल? डॉक्टरची फी आणि प्लस मेडिसिन. आता विचार करा, जर छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि फक्त हे ह्या वयामध्येच नाही, तर मी का प्रत्येक घरामध्ये रेखीव ऊर्जा पोचावी यासाठी प्रयत्न करते. तर जेव्हा जे वयस्कर लोक असतात अगदी 60-70 वर्षानंतर, त्यांची मुलं कुठेतरी करिअरमध्ये बिझी असतात किंवा त्या मुलांना मुलं झालेली असतात, त्या मुलांच्या करिअरमध्ये किंवा त्या मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांच्या शिक्षण ह्यामध्ये ती बिझी असतात. मग 60-70 वर्ष झाल्यानंतर त्या मुलांना त्या आईने किंवा बाबांनी जर मुलांना सांगितलं, की मला आज नी पेन होतंय, डॉक्टरकडे जाऊया. एकदा त्यांचा मुलगा सुट्टी घेऊ शकतो. बरोबर आहे? थोड्या दिवसांनी त्यांना बॅक पेन होतंय, पुन्हा डॉक्टरकडे जाऊया. थोड्या दिवसांनी म्हणणार आहेत ते, कारण की वयाच्या मानाने ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात. पण जर तुम्ही आज रेखीव ऊर्जा शिकलात, तर तुम्हाला कोणावर डिपेंड राहावं लागणार आहे का? नाही. हम्म. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. अगदी सर्दी, ताप, खोकला असेल, तरी देखील तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागणार नाही. सगळ्यात कॉमन प्रश्न आज म्हणजे पॅरेंट्सचा आहे, मुलं ऐकत नाहीत. बरोबर आहे? मुलं ऐकत नाहीत. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण जे स्टुडंट्स सेकंड लेव्हलला येतात त्यांना टेलिपॅथी म्हणून एक टॉपिक शिकवला जातो. ह्या टेलिपॅथीमध्ये आपण आपल्या मुलांच्या माइंड बरोबर कनेक्शन कसं स्थापन करायचं आणि तुम्हाला जे पाहिजे ते त्या मुलाकडून करून कसं घ्यायचं हे आपण शिकवतो. इव्हन तुमचे कोर्ट कचेरी असेल किंवा एखाद्या व्यक्तीजवळ तुमचे पैसे दिलेले असतील, तिथे अडकलेले असतील, ते पैसे मिळवण्यासाठी देखील तुम्ही काय करू शकता? टेलिपॅथी करू शकता, डिस्टन्स हिलिंग करू शकता. त्या व्यक्तीच्या माइंड बरोबर कनेक्शन होऊन तुम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी, पण रेखीव ऊर्जा कधी वर्क करेल? जर तुमची बाजू सत्याची असेल तरच. ओके. नाहीतर कोर्ट कचेरीमध्ये जर एखादी केस असेल आणि तुमची बाजू जर सत्याची नसेल, तर अशा ठिकाणी रेकी वर्क करत नाही. ओके. अडकलेले पैसे मिळत नाहीयेत, तुम्हाला घर घ्यायचं असेल, त्यामध्ये निगेटिव्हिटी असेल, मुलं ऐकत नाहीयेत, मुलं अभ्यास करत नाहीयेत, तर सगळ्यावर तुम्हाला सोल्युशन दिलं जातं आणि यासोबत तुम्हाला रेकी सोबत, फक्त रेकीच नाही, तर तुमच्या आयुष्यातील जे काही प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमला परिपूर्ण करण्यासाठी, आता तुम्हाला छान उदाहरण द्यायचं झालं, तर आनंद सर तुम्हाला सांगू शकतील, की ते जेव्हा रेकी शिकायला आले होते, त्याआधीचं त्यांचं आयुष्य आणि रेकी मास्टर हीलर झाल्यानंतरचं त्यांचं लाईफ, ह्यामध्ये किती फरक आहे सर? आनंद सर. कारण की मी किती सांगितलं, तर त्यापेक्षा एखाद्या स्टुडंटने जर तुम्हाला त्याचा रिझल्ट सांगितला, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी तथ्य वाटतील. बरोबर आहे? तर आनंद सर, तुम्ही रेकी लेव्हल 1 ला येण्याआधी, बरोबर आहे? आणि आता मास्टर हीलर झाल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक जाणवतो? मॅडम अनम्यूटचं मग खूप फरक ऑप्शन आहे. अनम्यूटचं ऑप्शन दिलंय सर. अनम्यूट करा. मॅडम खूप फरक आहे. अनम्यूट केलंय मॅडम. हां सर बोला. आवाज येत हां येतो सर. हा, सगळ्यांना नाही ऐकू फरक द्या. खूप आहे. अगोदर
अगोदर पूर्ण 8 दिवस जायचा. आवाज क्लिअर येत नाही. ओके, स्नेहा मॅम, तुमच्या आयुष्यामध्ये काय चेंजेस झाला? क्षीरसागर हा मॅम, बोला. खूपच बदल झालाय. ओके, हॅलो, ऐकायचं का? जे काही तुमचं पेन होतं, शोल्डर पेन असेल किंवा अजून काही प्रॉब्लेम होते, आणि इवन एवढंच नाही, तर ज्या फर्स्ट टाइम रेकी लेवल 1 ला बसले होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्यांना घर शिफ्ट करायचं होतं, त्यामध्ये पण ब्लॉकेजेस येत होते. आणि जेव्हा त्यांनी सेकंड टाइम जेव्हा पुन्हा क्लास जॉईन केला तेव्हा त्या दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालेल्या होत्या. बरोबर आहे मॅम? हो. ओके, आनंद सर तुम्ही बोलू शकता? अदरवाईज आपण पुढे जाऊया. आता 5 मिनिटं. आनंद सर, आवाज येत आहे का? ते काढून ठेवलंय. ओके, तर आज आपण जे काही शिकलो त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर सांगा. सर, आवाज येतोय तुम्हाला? हो. हा सर, बोला. नाही, अगोदर विचार चालत होत, पण आता तो विचार बंद करा आणि ते सोडवायचा कसा तो विचार आता तो विचारातच तो त्याच्या फरक पडायला चालू झालाय. आवाज येत नाही सर, इट्स ओके. ओके, उद्या आपण रेकीचा शक्तिपात घेणार आहोत. ओके, उद्या पहाटे 6 वाजता रेकीचा शक्तिपात होणार आहे. प्रणाली मॅम, उद्या फक्त 15 मिनिटासाठी बाळाची जबाबदारी कोणाजवळ तरी द्या, कारण की ह्या एनर्जी ज्या आहेत ह्या एनर्जीचा म्हणजे हायर लेवलच्या एनर्जी असतात. ओके, क्लासला तुम्ही घेऊन बसा, इट्स ओके, पण फक्त अट्युनमेंट घेताना काय करायचंय, जबाबदारी तुमची आहे की तुमच्या आजूबाजूला तुमचे जे काही पेड ऍनिमल्स आहेत ते येणार नाहीत. ओके, 6 वाजता पहाटे. त्यासाठी काय तयारी करायची आहे, तर ज्यांना शक्य आहे त्यांनी अंघोळ करून बसायचंय. धूप, अगरबत्ती, दिवा लावून बसायचा आहे. ओके, अगदी फ्रेश होऊन, जसं लक्ष्मीपूजनला तुम्ही काय करता, लक्ष्मी घरात यावी यासाठी, तसेच ह्या ऊर्जा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या घरामध्ये तुम्ही त्याचं आगमन करणार आहात. मग काय करायचं, या सगळ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ ऑन करून बसायचं आहे. त्याला ऑप्शन नाही. तुम्ही क्लासला बसताय, काही महत्वाचं काम असेल म्हणून तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसत नाही, इट्स ओके. ज्यांनी ऑलरेडी शक्तिपात घेतलेला आहे, जे जुने स्टुडंट आहेत, त्यांनी शक्तिपात रिपीट करायचा नाही. ओके, ज्यांचा व्हिडिओ ऑफ असेल उद्या पहाटे 6 वाजता त्यांना इथून रिमूव्ह करण्यात येईल. कारण की जर तुमचा व्हिडिओच ऑन नाहीये तर मी तुमच्यासोबत कनेक्शन स्थापन करू शकत नाही, तुमचा शक्तिपात होऊ शकत नाही. ओके, दुसरी गोष्ट, ज्यांनी विवो, सॅमसंग या नावाने जॉईन झालेले आहेत त्यांनी स्वतःच्या नावाने जॉईन करा. कारण की एनर्जी कोणाला पाठवायची आहे, विवो मोबाईलला पाठवायची आहे का की सॅमसंगला पाठवायची आहे, की तुम्हाला तुमच्या नावाने तुम्हाला पाहिजे एनर्जी, हे ठरवा. कारण की तुमचं नाव, तुम्ही कुठून आहात आणि तुमचे 7 चक्र मला दिसणं गरजेचं आहे. जसं की आता प्रकाश सर बसले तसं बसायचंय सगळ्यांना. ओके, अगदी 10 ते 15 मिनिटाचाच अट्युनमेंट प्रोसिजर असते. पहाटे 6 वाजता उद्या अट्युनमेंट होणार आहे, त्यामुळे रेडी होऊन बसायचं आहे. आता 6 दिवस तुम्ही क्लास केला आणि अट्युनमेंट केला नाही तर त्याची व्हॅल्यू 0. समजलं? 6 दिवस तुम्ही वर्कशॉप करताय पण तुम्ही अट्युनमेंट घेतली नाही तर त्याची व्हॅल्यू 0. त्यामुळे काय करायचं आहे, व्हिडिओ ऑन करून बसायचंय, 7 चक्र दिसतील असं बसायचं आहे. आणि उद्या रात्री आपण ज्या काही तुम्ही ऊर्जा ग्रहण केल्यात त्या ऊर्जांचं ऍक्टिव्हेशन होणार आहे. त्यावेळी देखील तुम्हाला व्हिडिओ ऑन करून बसायचं आहे. आणि सकाळी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं पाणी पिऊन बसा किंवा पाणी सोबत घेऊन बसा. ओके, इन्स्ट्रक्शन समजलं? पुन्हा सांगते, सगळ्यात महत्वाचं तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसणं गरजेचं आहे. व्हिडिओ ऑन केला नाही, तुमचं अट्युनमेंट होणार नाही, तुम्हाला शक्तिपात होणार नाही. 6 दिवस वर्कशॉप करताय पण तुम्ही अट्युनमेंट घेत नाहीयेत तर 6 दिवस वर्कशॉप करून देखील त्याची व्हॅल्यू 0.
त्यामुळे अट्युनमेंट घेणं खूप गरजेचं आहे. कारणं सांगायची नाही की मला जाग आली नाही, मला रात्री झोप आली नाही. ही कारणं सांगायची नाहीत. हा, बरोबर. कारण ह्या ऊर्जा अशा आहेत, तुम्ही उद्या स्वतः बघणार आहात की काय ह्या ऊर्जा आहेत आणि या ऊर्जांचं काय एवढं महत्व आहे. तुमच्या अफर्मेशनने तुम्ही पाण्याची चव बदलणार आहात. त्यामुळे उद्या रात्री जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकलला बसाल, तेव्हा 1 ग्लास पाणी आणि थोडंसं एका डिशमध्ये मीठ घेऊन बसायचं, की तुमच्या अफर्मेशनने मिठाची चव देखील बदलणार आहे. आणि जिथे पाण्याची चव बदलते, मिठाची चव बदलते, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये देखील रंग येऊ शकतात की नाही? आनंद येऊ शकतो की नाही? 100% एक्झिलरेटिंग. प्रॉब्लेम असतो उद्या सकाळी 6 वाजता चालतं. रेडी राहायचे. ओके? तर अजून काही क्वेश्चन किंवा आजचा सेशन कसा होता? एनी शेअरिंग? कोणाला शेअर कर? ओके. कोणाला बोलायचं आहे? आजचा सेशन कसा होता? मस्त होतं. ओके. अलका मॅमची तर स्माईल बघूनच मला छान वाटतं. म्हणून सांगते व्हिडिओ ऑन करून बसा. जेव्हा तुम्ही व्हिडिओ ऑन करून बसता ना, तर एक एनर्जी जी आहे ती एक्सचेंज होत असते आणि शिकवायला पण खूप छान वाटतं. की स्टार्टिंगला बघितलं तर फक्त दोनच स्टुडंटचे व्हिडिओ ऑन. कसं शिकू शकते? कशी एनर्जी मिळणार शिकवायला? बरोबर आहे. तर जेव्हा तुम्ही क्लासला बसता, कारण की आता फक्त 2 दिवस राहिलेत. आपला 5 दिवसांचा हा वर्कशॉप. ओके. 3 दिवस आपले झालेले आहेत. उद्या आपलं अट्युनमेंट होणार. संध्याकाळी अट्युनमेंटची ऍक्टिव्हेशन आणि परवा आपण 7 चक्रावर वर्क करणार. ओके. काय जिथे लागतं तिथे ना. उद्या सकाळी 6 वाजता. प्रयत्न सगळे या ऊर्जांना आत्मसात करण्यासाठी एकही 1% डाऊट 100 तेव्हा 1% पण डाऊट नसला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा ही पद्धत. तुम्ही ह्या ऊर्जा आत्मसात करा आणि मी एवढं सांगते म्हणून का होईना, तुम्ही माझी परीक्षा घेण्यासाठी तरी उद्याचे अट्युनमेंट जॉईन करा. फक्त आनंद सर, स्नेहा मॅम यांनी उद्या अट्युनमेंट जॉईन करायचं नाहीये. ओके? चालेल. अजून काही क्वेश्चन? काही क्वेश्चन? तर काही प्रॉब्लेम असला तर नाही केलं तर चालतं का तिसऱ्या दिवशी उद्या? रेकीला काही बंधन नाहीये मॅम. बरं, ठीक. रेकीला कोणतंच बंधन नाही. फक्त दिवा वगैरे लावू नका. कोणाला तरी अगरबत्ती वगैरे लावून ठेवायला सांगा. फक्त पाणी घेऊन बसा. काहीही प्रॉब्लेम नाही. बरं. ओके? हो. चालेल. अजून काही क्वेश्चन आहे? उद्याच्या शक्तिपात बद्दल पुन्हा सांगते. उद्याचा शक्तिपात खूप महत्वाचा आहे. बोला सर. अनम्यूटचं ऑप्शन देते तुम्हाला. असं समजा की उद्या तुमचा ते त्यांचं पुनर्जन्म नाव होणार आहे. येतंय माझं. बोला सर. हॅलो. हा सर माझं बोला. ते नाव चेंज कसं करू मला नाही समजलं. त्यांचं नाव येतंय ना माझं. हा सॅमसंग म्हणून येतंय. अदरवाईज तुम्हाला नाव चेंज करता येत नसेल तर उद्या मी तुम्हाला विचारेन. तुमचं नाव सांगा बघू, मला मी लिहून ठेवते म्हणजे बरं. एकच मिनिट. हा सांगा सर, नाव काय तुमचं? किरण पांचाळ. किरण पांचाळ. किरण पांचाळ. किरण पांचाळ. ओके. पांचाळ. ओके. एक काम करायचंय, मी तुम्हाला आता नंबर देते किंवा ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आहात त्या ग्रुपला ऍडमिन म्हणून जो नंबर आहे त्या नंबरवर तुमचं नाव, लक्षात घ्या तुमचं नाव, ओके, आणि तुम्ही कुठून आहात, ऍड्रेस एवढंच फक्त मला सेंड करायचंय आणि तुमचा मोबाईल नंबर. चालेल. उद्याच्या अटेंडमेंटसाठी या गोष्टींची गरज आहे. ओके, बरोबर? कारण की प्रणाली मॅमला मला अटेंडमेंट द्यायची आहे. त्या कुठून आहे तिथपर्यंत एनर्जी पाठवली पाहिजे, नाहीतर प्रणाली नावाचे किती लेडीज असतील तर ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी नाहीतर नंबर तुम्हाला सांगते बघा, 9322422059. 9322422059. या नंबरला तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस, म्हणजे फक्त एवढंच की मी मुंबईमधून आहे, ओके, किंवा हो, मी कल्याण. कल्याणवर, ओके, असं सांगायचंय. 9322422059. ओके.
चालेल. अजून काही डाऊट? नाही. थांबूया इथेच आज. हो. ओके. तुम्ही सगळ्यांनी मला 3 दिवस झाले, 3 दिवसांपासून मला ऐकून घेतात त्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेखी शक्ती तुम्हा सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. नागपूर